आज आपल्या बुट्टीपुरीत शिवजयंतीच्या दिवशी एवढा खतरनाक माहोल राहील आणि एवढी मजा येणार असं तर कधी वाटलंच नव्हतं आपल्याला. तर काय विषय मित्रांनो, सगळ्यांना जय श्रीराम. तर तुमच्या भावाकडून सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सकाळी बढियापैकी तुमचा भाऊ रेडी वगैरे झाला आणि आपली धन्नो घेऊन डायरेक्ट निघालो आपण आपल्या कॉलेजकडे जाण्यासाठी. जाता जाता आपल्याला साहिल भाऊ भेटले, त्याला घेऊन घेतलं. आता पुऱ्या कॉलेजमधून मी एक असा बंदा की कॉलेज अटेंड करायला बिलकुल नाही जात, पण काही प्रोग्राम राहिला तर सगळ्यात पहिले मीच जातो. अंदर आलो तर आपल्या कॉलेजमध्ये फुल गरम मध्ये शिवजयंतीचा माहोल चालू होता. तिथंच आपल्याला आपले काही प्रेमाचे माणसं भेटले, त्याला बढियापैकी ब्लॉग मध्ये घेऊन टाकलो. तेवढा ते एंट्री होऊन जाते आपल्या राजी बुट्टीपुरी पतकवाल्यांची. आपले ताई लोक म्हणे ब्लॉग मध्ये घ्या म्हणे दादा म्हणे. मी म्हटलं काही विषय आहे का म्हटलं ताई तुमच्यासाठी. आणि मग इथं आपले राजे बुट्टीपुरी पथकवाल्यांना माहोल करणं चालू केलं. आता आपल्या महाराजाचं दर्शन करून आपण घरी निघालोच होतो, तेवढ्या ते बसमध्ये आपले एवढे प्रेमाचे माणसं भेटले. आता पूर्ण पथक गँगच आपली पूर्ण प्रेमाचे माणसं होते. म्हटलं धन्यवाद म्हटलं एवढा सपोर्ट दाखवण्याबद्दल. आता घरी झाले निघालोच होतो, तेवढ्यात पाहायला भेटते का आपल्या मोगावच्या बसस्टॉपवर एकदम खतरनाक ऍक्सिडेंट झाला. त्यामुळे पूर्ण हायवेचं ट्रॅफिक जाम झालं होतं आणि तुमच्या भावाला आता बुट्टीपुरी जाण्यासाठी डायरेक्ट 3-4 किलोमीटर दूरून चक्कर मारा लागत होता. पहिलेच तुमच्या भावाचं दिमाग खराब होतं, त्यात काही असे चुतिया लोक मंदात गाडी टाकून अजून दिमाग खराब करत होते आपलं. तुमच्या भावानं डायरेक्ट स्पोर्ट मोड टाकला, कारण आपल्याला जायचं होतं शूटवर. आणि डायरेक्ट येऊन जातो आपण आपल्या सभागृह मध्ये, कारण इथं आज होता आपल्याला नामकरणचं शूट. आता इथं आपण आलो आणि एकदम प्रॉपर क्लिप्स काढणं चालू केलं. आता जर तुम्हाला पण आपल्याकडून शूट मारायचं असेल तर आपली सिनेमॅटिक सर्व्हिस म्हणून एक आयडिया, त्याच्यावर तुम्ही आपल्याला डीएम करा. आता शूट मारता मारता ही मुलगी तर आपल्याला एवढी क्यूट वाटली, काही एक क्लिप काढून घेतली आपण. मग इकडे आपण थोडेसे बेबी शॉट्स वगैरे काढून घेतले. आपल्या बेबीचं नाव होतं हृदय. आता नाव थोडंसं कठीण होतं, पण तुमच्या भावाला काही वाचता नाही आलं तरी ट्राय केलं तुमच्या भावानं. पण तुमच्या भावानं शूट निपटवलं आणि डायरेक्ट निघाला बुट्टीपुरीकडे जाण्यासाठी, कारण म्हटलं आज शिवजयंती आपलं जाणं तिकडे खूप इम्पॉर्टंट आहे. जुन्या वस्तीत आलोय नाही ते इकडे फटाके फुटणं चालू झाले होते. चला म्हटलं आपण थोडंसं रॅलीचं सिनेमॅटिक शूट मारून टाकू आपण. तिथंच अजून आपले काही प्रेमाचे माणसं भेटते, ते ब्लॉग मध्ये घेऊन टाकलो. इथं अजून भेटून जाते. म्हटलं बापरे बाप एवढे आपले प्रेमाचे माणसं. आता बॅक टू बॅक आपल्याला एवढे प्रेमाचे माणसं भेटत होते. म्हटलं जीवनात काय कमवलं दिसून गेलं आपल्याला. चला म्हटलं आता खूप झाले आपल्या प्रेमाचे माणसाला भेटून, थोडंसं आता रॅली एन्जॉय करू आपण. आपल्या बुट्टीपुरीत नरेंद्र धुमाल आणि लक्की बॉयज धुमाल आले होते आणि एकदम खतरनाक काम होतं आजचं. येत्याबरोबर सगळ्यात पहिले दर्शन करून घेतो आपण आपल्या शिवाजी महाराजचं. तिथं दिसून जातो आपल्याला हनुमान दादा. जोपर्यंत आपल्या हनुमान दादाला भेटत नाही आपलं कामच नाही जमत कोणतं. आता आपल्या कालच्या रॅलीमध्ये कोण कोण आलं होतं तर सांगा कमेंट बॉक्स मध्ये. तेवढ्यात आपले दादा भेटले. दादा म्हणे ब्लॉग मध्ये घ्या म्हणे. म्हटलं काही विषय आहे का दादा तुमच्यासाठी. थोडंसं जुन्या अस्तित्वाला आपलं शूट वगैरे मारून झालं आणि डायरेक्ट निघालो आपण आपल्या संस्कार भाऊ सोबत बुट्टीपुरीकडे जाण्यासाठी. कसं आहे आज शिवजयंती असल्यामुळे आपल्या बुट्टीपुरी चौकात आज माहोल होता. तिथं आपण शूट मारतच होतो, तिथं अजून दादा लोक भेटले. म्हणे ब्लॉग मध्ये घे म्हणे. मी म्हटलं काही विषय आहे का दादा म्हटलं तुमच्यासाठी. आज बुट्टीपुरीत आपण एवढे प्रेमाचे माणसं कमवले तर खूप अभिमान होऊन राहिला तुमच्या भावाले. तिथं आपण अजून शूट मारतच होतो, तिथं आपली पथक गँग पण भेटली. ते पण म्हणे दादा ब्लॉग मध्ये घ्या म्हणे. मी म्हटलं तुमच्यासाठी तर करणं आहे मित्रांनो. जसं जसं आपण रॅलीचं शूट मारत होतो, समोर जात होतो, तसे आपले प्रेमाचे माणसं आपल्याला भेटत जात होते. आता आज तर आपल्या बुट्टीपुरीमध्ये फुल माहोल होता. तुमचा भाऊ थोडासा एन्जॉयमेंट करताच होता, तेवढ्यात अजून आपले प्रेमाचे माणसं भेटून गेले. आता रॅली खतम झाल्या, थोडेसे एडे चाले केले नाही असं जमणारच नाही, कारण आपल्या गाडी खूप आहे ना. चला मित्रांनो, आजची रॅली पण आपली इथं खतम झाली आणि आपल्या सगळ्यांना ब्लॉग मध्ये घेऊन टाकलो. मग आजसाठी एवढंच, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.